चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मकर संक्रांतीच्या सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व पक्षाच्या कार्यकर्ते व पत्रकारांचं प्रथम स्वागत करून त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी आज आमदार विलासरावजी जगताप साहेब, आमदार विक्रमदादा सावंत, या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष मनसुरभाई होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय माधव पाटील, या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख, रासपचे प्रमुख आणि अजितदादा गटाचे सर्व कार्यकर्ते। आज आम्ही येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्याअभावी या ठिकाणी सर्व विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली, जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी सूचना केल्या नेत्यांना की तुम्ही सर्वजण एकत्र व्हा आणि एकत्र निवडणूक लढवली तर निवडणुकीमध्ये आपली कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। अशा पद्धतीनं कालपासून जी चर्चा झाली त्या चर्चेचा आज उल्लेख होतोय की विक्रमदादा, विलासराव जगताप साहेब आणि सर्वच पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी एका मनानं, एका विचारानं एकत्र येऊन कालपासून जवळजवळ काल ह्या वेळेपासून आतापर्यंत 24 तास ती जी चर्चा झाली, प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा झाली, प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलणं झालं, त्यांचं मन मोकळेपणा करून घेतला, त्यांच्या मनातल्या ज्या त्या म्हणजे विक्रमदादांनी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांचं मन मोकळं केलं। त्याचबरोबर जगताप साहेबांनी राष्ट्रवादी अजित पवार साहेबांच्या पार्टीचं मन मोकळं केलं, पवार साहेबांच्या पार्टीचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्या जिल्ह्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी ते करून पूर्ण केलं। त्याचबरोबर आपल्या पार्टीचे असणारे सर्व लोक या ठिकाणी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी जगताप साहेब आणि आदरणीय विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्यात जिल्ह्याची निवडणूक आपण एकत्र लढवण्याचा हा कार्यक्रम आमचे नेते जगताप साहेब आणि विक्रमदादा जाहीर करतील। त्यांच्या मुखात राष्ट्रवादी, अजितदादा, काँग्रेस, शरद पवार, काँग्रेस गट, उबाटा गट, रासप ह्या सर्व पक्षांचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते कालपासून प्रत्येकानं आपल्या आपल्या पक्षातल्या लोकांच्या समजुती काढण्यापेक्षा लोकांनीच नेत्यांना सांगितले की बाबा आपण सगळे एकत्र होऊन लढला तरच भाजपचा पराभव होऊ शकतो। आणि हे सगळं करत असताना काँग्रेस पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जी भावना आहेत त्या विक्रमदादाने ऐकून घेतल्या। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या साहेबांनी जबाबदारी घेतली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मनसुरभाई ह्यांनी जबाबदारी घेतली, रासपचे अध्यक्ष व कार्यकर्ते ह्यांनी त्यांची जबाबदारी निभावली, उबाटा गटाचे बंटी साहेब ह्यांनी त्यांची जबाबदारी निवडून आज ह्या घडीला आपण सगळ्यांनी भाजपला रोखण्यासाठी एकमतानं सगळ्यांनी युती करून भाजपचा पराभव या तालुक्यात करायचं निश्चितपणानं ठरलेलं आहे। आणि त्याची जबाबदारी विक्रमदादा, जगताप साहेब आणि सर्वांनी घेतलेले आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन करावं। पुढील जागा वाटपाचा विषय सुद्धा त्यांनीच पार पाडावा एवढं बोलतो आणि थांबतो। परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या बाबतीत
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या तिन्ही पक्षांची या ठिकाणी जतकरांचा विचार करून जतच्या हितासाठी एकत्रित येण्याच्या मुद्द्यावरून आजची ही पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे तालुक्याचे माजी आमदार विलासरावजी जगताप साहेब, विक्रमदादा सावंत, आमच्या पक्षाचे नेते मनसूर चाचा आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सगळेजण तालुक्याच्या हितासाठी सगळे पक्ष आणि सगळे नेते एकत्रित येऊन जे चुकीच्या पद्धतीचं राजकारण जतमध्ये होतं आहे त्या राजकारणाला कुठंतरी थांबवण्यासाठी आणि जतच्या जनतेचं हित साधण्यासाठी आज आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं देखील मनापासून शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या देखील आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असेल, उभाटा असेल आणि रासप असेल, ह्या सगळ्यांच्या आघाडीच्या माध्यमातून येणारी जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक मान्य विलासरावजी जगताप साहेब असतील, मान्य विक्रमदादा सावंत असतील आणि सगळेच नेतेगण असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक ताकदीनं लढण्याचा निर्धार आजच्या बैठकीच्या माध्यमातून झालेला आहे. त्याचबरोबर म्हणजे जी भारतीय जनता पार्टीला जी मस्ती आहे, सत्तेची मस्ती, पैशाची मस्ती, ही मस्ती खऱ्या अर्थानं उतरवली पाहिजे. यासाठी जनतेच्या आग्रहाखातर आम्ही सगळे नेते मंडळी आज एकत्र आलो आहे. जत तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं ठरवलं आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. आज राज्यामधल्या निवडणुका काही ठिकाणी बिनविरोध केल्याचा प्रयत्न जातो आहे. पैशाच्या जीवावरती खऱ्या अर्थानं मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम केलं जातं आहे. ही लोकशाहीवरती खऱ्या अर्थानं एक हानी आहे. त्यामुळे भविष्यातल्या निवडणुकासुद्धा होणार नाहीत. त्यासाठी आत्ताच आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्याला कुठेतरी रोखलं पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो. निश्चित आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक सक्षम आघाडी या तालुक्यामध्ये जनतेसाठी सादर होईल. पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जत तालुक्याचे आमचे राजकीय वैचारिक असणारे आमचे विलासराव जगताप साहेब, तसेच आमचे या जत तालुक्याचे माननीय काँग्रेसचे नेते आमचे विक्रमदादा सावंत, तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे आमचे त्याचबरोबर रासपचे नेते, या सर्वांच्या आमच्या विचारानं या तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये एक राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं काम आणि या लोकांच्या इथल्या जनतेचा जो मनातला प्रश्न होता की सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचं चांगलं एक लोकांच्या मनातून ओळखून घेऊन या आमच्या आमचं जे नवीन पॅनल बनतं आहे या पॅनलचे प्रमुख असणारे आमचे विलासराव जगताप साहेब असतील, आमचे विक्रमदादा असतील, यांनी सर्वांनी ओळखून या जत तालुक्याच्या जे मनातला हवा आहे त्यांना ते देण्याचं काम या सर्व पॅनलच्या वतीनं करण्याचा निर्णय घेतला व त्या अनुषंगानं आम्ही सर्वांनी आमच्या सर्व मित्रपक्षांनी सर्वांनी यांना पाठिंबा द्यायसाठी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि यासंबंधी आम्हाला सर्वांना मित्रपक्षांना एकत्र घेऊन मोठ बांधण्याचं काम माननीय विक्रमदादा आणि जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पुढच्या काळामध्ये असंच चालू राहावं आणि जत तालुक्यातून आपण याला भरघोस मतांनी जतची जनता याला निवडून देईल असे आपल्यामार्फत जाणाऱ्यामध्ये विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. त्या भाजपचं जे राजकारण चालू आहे, घाणेरडं राजकारण, पैशाचं, दादागिरीचं आणि जातीवादाचं, ते राजकारण आपल्या इथल्या जतच्या जनतेला काही पसंत नाही. पण तो आपल्यामध्ये एकमत होत असल्यामुळं त्याचा फायदा व्हायला लागला हे सगळं आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आम्ही एक विचार केला सर्व पक्षाच्या लोकांनी की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जर एकाच एक लढत दिली, आपण भाजपच्या विरोधात एकच जर उमेदवार दिला तर आपण जिंकू शकतो. ही सगळ्याची प्रबळ भावना आहे पक्षाच्या अध्यक्षाची आणि इथल्या मतदाराची सुद्धा तीच भावना आहे. त्यामुळे आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून विचार केला आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एकाच एक असं सीट देण्याचं आमच्या सर्वांमध्ये ठरलेलं आहे. चिन्ह किंवा जे तिकीट वाटप आहे ते त्याच्यामध्ये 1-2 दिवसात आम्ही करू. सध्या एवढंच ठरलं आहे की सगळ्यांनी मिळून भाजपला एकाच एक सीट देण्याबद्दल सर्व पक्षाचं आमच्या एकमत झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एकमतानं टक्कर देऊन भाजपचा पराभव निश्चितपणे आपण करू. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील तमाम जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेऊन आज जत तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जातीवादी पक्षाच्या विरोधात सर्वजण या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार आहोत आणि ज्या पद्धतीनं या राज्यात, देशात, त्याचबरोबर जिल्ह्यात आणि तालुक्यात या जातीवादी पक्षाच्या माध्यमातून
एक वेगळ्या पद्धतीची दिशाभूल या सर्वसामान्य लोकांच्या करण्याचा जो काही उद्योग सुरू आहे ते आज या निमित्तानं एक चांगल्या विचारानं आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र येऊन या तालुक्यातल्या प्रश्नांच्यासाठी आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवणार आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की या तालुक्यातली सुज्ञ जनता या आमच्या पॅनलला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवारांना निवडून देईल आणि जतच्या येणाऱ्या भविष्यात जे काही जतचे प्रश्न आहेत ते या निमित्तानं आम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकू. त्यामुळे त्याने मग फोन केला मगाशी, ते म्हणलं तुम्ही काय म्हणा मी तुमच्या बरोबर आहे असं त्याची आताच फोन झाला आहे. ते काय तर पाईपलाईन फुटले त्याची, त्यामुळे ते आले नाही. तुम्ही काँग्रेस पक्षात आहे काय? जर त्यानं उत्तर देऊ की त्याला देते त्यांना चुकीचा काही लोकांनी संदेश दिला असेल, साप खोटा.